26 नोव्हेंबर ही फक्त तारीख नाहीये, ही ती ऐतिहासिक वेळ ज्या दिवशी भारताने स्वतःची ओळख, स्वाभिमान आणि भविष्य लिहिले. 1947 मध्ये आपण स्वातंत्र्य झालो, पण देशासमोर सर्वात मोठा प्रश्न होता, आता भारत कोणत्या नियमाने चालवायचा, लोकांचे हक्क कोण ठरवणार, समानता, स्वतंत्रता आणि न्याय कसा मिळणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तयार करण्यात आलेली घटनादर्शिका सभा कॉन्स्टिट्यूट असेंब्ली. देशभरातून 389 सदस्य निवडले गेले. विविध मते, विविध पार्श्वभूमी, पण एकच ध्येय, भारतासाठी एक मजबूत, न्याय आणि सर्वसमावेशक संविधान बनवून. आणि या महान कार्याचे नेतृत्व होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन म्हणून त्यांनी दिवस रात्र परिश्रम घेतला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 166 पेक्षा जास्त बैठक, हजारो चर्चा, शेकडो सुधारणा आणि मग खेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने पहिले संविधान अधिकृतपणे स्वीकारले. हा तो दिवस जेव्हा भारताने जगाला सांगितलं, आम्ही आमच्या कायद्याने चालणार, आमच्या न्यायाने, आमच्या मूल्याने. त्यानंतर संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले, पण स्वीकारले गेले 26 नोव्हेंबरला. म्हणून आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की भारत फक्त एक देश नाही, तर समानता, स्वातंत्र्यता आणि न्याय याचं जिवंत वचन आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करा.